नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या. सुरुवात करूयात. देशात निवडणुकीत हेरफेरीचा आरोप करणाऱ्यांना मोठा झटका बसलाय. यासंबंधीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या याचिकांमध्ये देशात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगानं पक्षाच्या 9 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे. भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 2 ऑफर देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे. तसंच उपमुख्यमंत्री पदाची ऑफरही देण्यात आली असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास कोर्टानं नकार दिलाय. निवडणुका हरले की तुम्हाला ईव्हीएमशी छेडछाड वाटते अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं विरोधकांवर ताशेरे ओढलेत. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांचे आणि आपले 20 वर्षांचे संबंध असून सदिच्छा भेट घेतल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही असंही ते म्हटले. मुंबईमध्ये आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या मतदारसंघात परत जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री करा आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवा. भाजपला जास्त जागा आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच असावा असं मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. सहकारी दूध संघांनी दुधाचे भाव कमी केलेले आहेत. पांढऱ्या दुधाच्या काळ्या बोक्यांना पराभव पचला नाही, त्यामुळे सरकारविरोधी वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर केला. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 29 नोव्हेंबरला बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह प्रियंका गांधी उपस्थित असतील. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होताच राहुल गांधी पुन्हा सावरकरांवर टीका करतायत. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात महायुती विधानसभेच्या निवडणुका लढली. मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं आम्ही सांगितलं होतं. त्याप्रमाणे लवकरच सीएम पदाबाबत निर्णय होईल असं भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे म्हटले. अशी काय अडचण आहे की मुख्यमंत्री पदाचा निर्णय होत नाहीये असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. 2019 मध्ये जो वचनावरून वाद झाला तोच वाद 2024ला होतोय. योगायोग असल्याचा टोला देखील सुळेंनी लगावला. नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी भराडी मातेचं दर्शन घेतलं. महायुतीला यश मिळावं यासाठी भराडी मातेला साकडं घातल्याचं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात येतील किंवा आम्ही दिल्लीला जाऊ असंही ते म्हटले. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं नुकसान झालं अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. दरम्यान यावर अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. आमच्या फायद्या तोट्याचा विचार करायला आम्ही सक्षम आहोत असं अंबादास दानवे म्हटले. खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांची भेट घेतली. निवडणुकीतील विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवगिरी बंगल्यावर जाऊन उदयनराजेंनी अजित पवार यांची भेट घेतली. सत्ताधाऱ्यांनी एका मताला 3000 रुपये दिले असे 20 ते 30 कोटी खर्च केलेत असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तर महायुतीला बहुमत असूनही लाडक्या खुर्चीसाठी वाद सुरू असल्याचाही टोला रोहित पवार यांनी लगावला. महायुतीनं निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केलाय. मतदान करायला आलेल्यांच्या बोटावर फक्त शाही लावली जात होती, मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या लोकांकडून ईव्हीएमचं बटन दाबलं जात होतं असा आरोप त्यांनी केलाय. सांगोला मतदारसंघातील शेकापचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुख यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. मतदारसंघातील ज्या गावातून जितकं मताधिक्य मिळालं तितकी झाडं त्या गावात लावण्याचा निर्धार देशमुख यांनी केलाय. सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यावी हे आता एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का असं म्हणत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उबाठा शिवसेनेला फटकारलंय. त्यामुळे कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यायची हे सांगण्याचा अधिकार राजकीय पक्षाला नाही असे सडेतोड उत्तर डी.वाय. चंद्रचूड यांनी दिलंय.
आता एक मोठी बातमी महायुती सरकार विरोधात महाराष्ट्रात प्रचंड असंतोष असताना प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र ओपिनियन पोलचे सर्व अंदाज फोल ठरवत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवलाय। तरी हा विजय ईव्हीएम घोटाळ्यामुळेच झाल्याचा शेकडो तक्रारी करण्यात येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ईव्हीएम घोटाळ्याच्या तक्रारींचा पाढा वाचला। संशयास्पद मतदान केंद्रातील 5% व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्यासाठी तातडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करा असे निर्देश उद्धव ठाकरेंनी सेनेच्या पराभूत उमेदवारांना दिले। लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं। देशमुख यांनी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना केली। पंढरपुरात महिलांनी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून नामदेव पायरीपर्यंत दंडवत घातला। या महिलांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत आणि गोपीचंद पडळकरांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं असं साकडं या महिलांनी विठ्ठल रुक्मिणी मातेकडे घातलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार पालकमंत्री व्हावेत यासाठी कोल्हापुरात गणपतीची आरती करत साकडं घालण्यात आलं। सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळ्यातील प्रभू श्रीराम मंदिरात शिवसैनिकांसोबत महाआरती केली। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी साकडं घालण्यात आलं। तसंच 51 लाडक्या बहिणींना भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। येवल्यातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कोटमगावच्या जगदंबा मातेला 101 नारळांचं तोरण बांधत साकडं घातलं। विक्रोळी शिवसैनिकांनी गणरायाची आरती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं घातलं। तसंच भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळावं यासाठी देखील साकडं घालण्यात आलं। एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी दिव्यांगांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांसाठी मोठा निधी दिला, मदत केली। याच भावनेतून दिव्यांगांनी बाप्पाला साकडं घातलं। कोरेगाव भीमा इथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ ही एका जागी न होता शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य ठिकाणी देखील झाली होती। मात्र पोलिसांनी जातीय दंगली कशा हाताळायच्या याच्या नियमावलीप्रमाणेच कारवाई करण्यात आली। नवं सरकार कधी स्थापन होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पुन्हा आक्रमक झालेत। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय। राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे। आंध्र प्रदेशात 3 आणि ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे। रेल्वेकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी आणि छठसाठी 300 पेक्षा जास्त विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या आणि त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झाला। पर्यायाने लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर त्याचा परिणाम होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये 1,30,211 क्विंटल कांद्याची आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 4,168 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात मक्याची आवक वाढताना दिसली। मागील आठवड्यात मक्याची आवक मंदावली होती आणि त्या तुलनेत मक्याची आवक 53,766 क्विंटल इतकी झाली। बाजारात सोयाबीनची आवक वाढताना दिसली। सोयाबीनची आवक 85,646 क्विंटल झाली तर त्याला 4,102 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। हंगामातील पहिल्यांदाच कापसाचे खुल्या पद्धतीने लिलाव करण्यात आले। त्या कापसाला 8,000 उच्चांकी भाव मिळाला तर सरासरी 7,450 ते 7,521 रुपयांपर्यंत भाव खुल्या बाजारात मिळाला। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले। गुळांनी भरलेली वाहनं समितीच्या दारात लावून शेतकऱ्यांनी किमान 4,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा असा आग्रह धरला। सोन्या चांदीच्या दरात अजूनही मोठी घसरण पाहायला मिळते। 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,630 रुपयांनी स्वस्त होऊन 75,451 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय तर चांदीच्या दरात 1,345 रुपयांची घसरण झाली आहे। आता एक मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पार पडणार आहे। या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत। तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावर या बैठकीत मंथन करण्यात येईल। मुंबईत 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी लोकल ट्रेन सेवा सुरू केल्या जाणार आहेत। या सेवेची भर पडल्याने खरं तर एसी लोकल सेवांची एकूण संख्या 96 वरून 109 इतकी होईल।
मुंबईमध्ये 28 आणि 29 नोव्हेंबर दरम्यान प्रभादेवी, करी रोड आणि लोअर परेल या भागात पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे। 1450 मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य पाईपलाईनची दुरुस्ती केली जाणार असल्याने पुरवठा बंद ठेवला जाईल। आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। आता राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या आणि रात्रीच्या सरासरी तापमानात घट होते आणि त्यामुळे राज्यामध्ये आता हळूहळू थंडीचा जोर वाढतोय। ऑक्टोबर हिटनं त्रासलेल्या मुंबईकरांना अखेर थंडीनं दिलासा दिलाय। मंगळवारी मुंबईचं किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। या हंगामातलं आतापर्यंतचं हे निच्चांकी किमान तापमान आहे। माथेरानमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमानाचा पारा हा 28.4 अंश पर्यंत घसरला। मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरातील नागरिकांनी या गारेगार हवेचा आनंद घेण्यासाठी माथेरानकडे मोर्चा वळवलाय। मुरबाड तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी पडली असून 16 डिग्री किमान तापमान असल्याने परिसरात हुडहुडी भरणारी थंडी भरलेली आहे आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। डिसेंबर महिन्यात देशातील बँका 17 दिवस बंद राहणार आहेत। राष्ट्रीय आणि स्थानिक सणांमुळे अनेक बँकांना सुट्ट्या असतील। रेल्वे विभागात गेल्या 10 वर्षात जवळपास 5 लाख कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। सिडको महामंडळाच्या माझे पसंतीचं सिडकोचं घर या महागृहनिर्माण योजनेसाठी 92,000हून अधिक अर्ज प्राप्त झालेत। योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। स्वाईन फ्लू आजारात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दुपटीनं वाढ झाली आहे। राज्यात जानेवारी ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 2325 रुग्ण आढळून आलेत, तर यामुळे 57 जणांना जीव गमवावा लागलाय। मुंबईतही हवेचा स्तर खराब झाल्याचं समोर आलंय। मुंबईतील अनेक भागातील हवेच्या गुणवत्तेनं 200 एअर क्वालिटी इंडेक्स ओलांडला असून ही चिंतेची बाब ठरते। प्रदूषणासाठी वाहनं आणि सततची बांधकामं आणि कंपन्या जबाबदार असून त्यासह तापमानात होणारी घट आणि त्यामुळे प्रदूषणाचे कण वातावरणात कायम राहत असल्याचंही कारण सांगण्यात आलंय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी रक्तानं पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। गेल्या 5 वर्षात फडणवीसांनी जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले आणि त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। आता एक मोठी बातमी समोर येते। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे। 2019 प्रमाणेच आताही भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये तिढा निर्माण झालाय। भाजप शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाहीये, तर मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपकडून शिंदेना 2 पर्याय देण्यात आलेले आहेत। नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात या असे 2 प्रस्ताव भाजपकडून शिंदेना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाकर एक तो एकनाथ शिंदे साहब डिप्टी सीएम भी बन सकते हैं, या अगर उनको डिप्टी सीएम बनना उनके लिए थोड़ा ठीक नहीं होगा तो केंद्र में वो कैबिनेट मंत्री के रूप में मोदी साहब के मंत्रिमंडल में आ सकते हैं। तो ऐसा कोई मार्ग इसमें से निकलना चाहिए। या फिर मेरा मत ऐसा है कि इसमें एकनाथ शिंदे साहब को कोई बीजेपी ने ऐसा शब्द नहीं दिया था कि भाई आपको आगे भी आपको मुख्यमंत्री बनाएंगे। इसीलिए मुझे लगता है कि इसमें मार्ग निकालने के लिए तीनों नेताओं ने एक साथ बैठना चाहिए और माननीय नरेंद्र मोदी साहब, अमित शाह साहब इसमें थोड़ा इंटरफेयर करके इसमें से मार्ग निकालने की आवश्यकता है। भिवंडीच्या नारपोली इथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर भिवंडी महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे। मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। बीडचे माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे, मात्र तरीही पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं करपू लागलेत। गुरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि त्यामुळे माजलगाव धरणाचे पाणी शेतीसाठी सोडावं या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे। दरम्यान सोयाबीनला 4,892 रुपये दर ठरला असताना केवळ 4,400 रुपये दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय।